नमस्कार. उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस. उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरामध्ये चुकूनही या 2 भाज्या अजिबात बनवू नका, नाहीतर अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. या दिवशी काय करावे आणि काय करूच नये, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडतात आणि त्यानंतर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तर तुम्हाला मी हे सांगत आहे सुरुवातीला की काय करावे, काय करू नये. त्यानंतर आपण घरामध्ये कोणत्या भाज्या ह्या बनवायच्या नाही आहेत ते देखील बघूयात. अगदी कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या दिवशी काय करू नये, तर तुळशीची पाने तोडू नये. गणपतीला तुळस अर्पण केली जात नाही, त्यामुळे या दिवशी चुकूनही बाप्पांना तुळस वाहू नका किंवा तोडू नका. तामसिक आहार, मद्य, उग्र पदार्थ सेवन करू नका. उदाहरणार्थ मुळा हा या दिवशी सेवन करायचा नाही आहे. त्यासोबतच घरामध्ये भांडण किंवा कोणाचाही अपमान करू नका. शुद्ध मनाने हा उपवास करायचा आहे, तरच तो फलित ठरत असतो. रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडायचा आहे. आणि काय करायचे आहे तर गणपतीला दुर्वा, लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे. नैवेद्यासाठी मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा पदार्थ बनवायचा आहे. दिवसभर शक्य असल्यास ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काय करू नये यामध्ये देखील मुख्यतः पूजेच्या वेळी काळे किंवा गडद राखाडी रंगाचे कपडे अजिबात घालू नका. लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाणार आहे. त्यासोबतच पूजेत गणेशाच्या मूर्तीच्या पाठीमागे पाहू नये किंवा दर्शन घेऊ नये. पाठीमागे दरिद्रतेचा वास असतो अशी मान्यता आहे. चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास सोडू नका. आणि काय करावे तर सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. लाल कपडे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. 21 जुड्या दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. यामुळे जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात. जर तुम्ही वर्षभर मेहनत करूनही तुम्हाला कष्टाचं फळ मिळत नसेल, तर तुम्ही श्री गणेशाची आराधना करू शकता. यासाठी तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. तसेच जर तुम्हाला तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल, तर उद्यासारखा शुभ योग नाही आहे, तर तुम्ही त्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बुधवारी देखील हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती टिकून राहील. म्हणजे उद्या मंगळवारी देखील केला तरी चालेल आणि बुधवारी केला तरीही चालेल. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल, तर तुम्ही भगवान गणेशाला दुर्वा फार आवडत असतात, त्यामुळे तुम्ही 11 दुर्वा गाठी गणेशाला अर्पण करायचे आहे. यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसान होणार नाही. आणि शेवटचं म्हणजे जर तुम्हाला तुमची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय, अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असे वाटत असेल, तर तुम्ही उद्या गणपती बाप्पांची पूजा करण्याबरोबरच गणेशाचा 11 वेळेला मंत्र जप करा. मंत्र ओम गण गणपती नमः अगदी सोपा, महत्त्वाचा हा मंत्र आहे आणि सर्वांनाच माहीत असलेला देखील आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही आराधनेचं, पूजेचं वांछित फळ हवं असेल, तर त्यासाठी ती पूजा योग्य विधिवत होणे आणि सांगितलेले सर्व नियमांचे पालन करणे हे फार आवश्यक असतं. जसे काही नियम पूजेचे आहेत, तर काही नैवेद्याचेही असतात. देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करत असतात. आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी किंवा दर महिन्यात येणारी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीची गणपतीची पूजा करण्याचा चांगला दिवस हा मानला जात असतो. हा दिवस संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो आणि उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी हा शुभ योग आहे. तर असा विश्वास आहे की जे हा दिवस संपूर्ण विधीपूर्वक पाळतात, श्री गणेश त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर करतात, समस्या दूर करतात. देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. तर तुम्ही काही चुका या टाळायच्या आहेत. ते नैवेद्य दाखवताना देखील काही चुका टाळणे हे खूप महत्त्वाचे आहे बरं का. तर देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये. तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न हे आवडते. त्यासोबतच देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेचच काढू नका.
नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे. काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल. अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य नंतर सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. पूजेच्या वेळी महादेव किंवा गणेशाला अर्पण केलेल्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही. महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते, तर गणेशाला दुर्वा अर्पण करणे हे शुभ मानले जाते आणि असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. देवाला शिजवलेले अन्न पदार्थ अर्पण करावे. पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गाईला खाऊ घालावा. नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि नंतर इतरांना वाटावा. असे केल्याने देव प्रसन्न होतात. तर तुम्ही बघितले असेल, अगदी साधे सोप्या गोष्टी आहेत. आवर्जून ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. हे नियम काय करावे काय करू नये आपण सविस्तर बघितलेलेच आहे. आता आपण वळूयात महत्त्वाच्या विषयाकडे. श्री गणेशाची आराधना या दिवशी केली जाते आणि संतती ज्यांना नाही आहे त्यांनी संतती प्राप्तीसाठी देखील प्रार्थना करायची आहे. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करायची आहे आणि त्यांच्या मुळाला पाणी अर्पण करायचे आहे. त्यासोबतच ब्राह्मणांना भोजन द्यावे, दान करावे. यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्या दूर होतील. गाईला हिरवा चारा द्यावा. शिवपार्वतीची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे. स्वतः आणि पती पत्नी एकत्र उपवास ठेवावा. मंदिरात जाऊन देवाची आरती करावी. त्यासोबतच श्रद्धेने विश्वासाने आपण हे उपाय केल्यास ते उपाय देखील फलित ठरतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलेले साधे सोपे उपाय माझ्या या चॅनलवर आहेत. ते उपाय देखील तुम्ही नक्की करा. खूप फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला अजून महत्त्वाची एक गोष्ट मी सांगत आहे. अंगारकी चतुर्थीला गणरायाच्या पूजेबरोबरच हनुमानजीचेही स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव हे दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. यानंतर गणेशाची पूजा केल्यानंतर उपवास करण्याचा लाभ घ्यावा. लाल रंगाच्या आसनावर गणपती बाप्पांची मूर्ती ही विराजमान करायची आहे. त्याआधी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. त्यानंतर विराजमान गणपती बाप्पांची मूर्ती केल्यावर त्याला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे अर्पण करायचे आहे. जास्वंदाचे फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातील मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पांना दुर्वा आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि चंद्रोदयानंतर मात्र गणेशाचा श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. या दिवशी गणेशाला लाल सिंदूर अर्पण करावा आणि निश्चितच दुर्वा अर्पण कराव्या. असे केल्याने मंगळ दोष हा संपुष्टात येत असतो. तर गणेशाचा हा एक श्लोक तुम्ही आवर्जून म्हणा. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायकं कष्टहर मे देव ग्रहाण्यार्घ्यं नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थातु संपूजित विद्युदये क्षिप्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते. हा मंत्र देखील तुम्ही आवर्जून म्हणा. घरात चुकूनही या 2 भाज्या बनवायच्या नाही हे मी तुम्हाला एका मिनिटात सांगितलं असतं, परंतु काही महत्त्वाची माहिती देखील मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. म्हणूनच मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सुरुवातीला सांगितलेली आहे. आता बघूयात कोणत्या ज्या 2 भाज्या आपल्याला खायच्या नाही आहेत. तर उद्याचा हा दिवस गणेशाचा एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जाणार आहे. त्यामुळे विशेष फलदायी हा दिवस आहे. म्हणूनच तुम्हाला या दिवशी या 2 भाज्या घरामध्ये बनवायच्या नाही आहेत. त्यापैकी धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या खाणे टाळावे. जसे की कांदा हे तामसिक अन्न मानले जाते, ज्यामुळे उपवासाची शुद्धताही भंग पावते. आणि लसूण, कांद्याप्रमाणेच लसूणही वर्ज्य आहे. काही मान्यतेनुसार जमिनीखाली कंदमुळे उदाहरणार्थ रताळे, गाजर, बीट यासारखे पदार्थ टाळावेत. फणस हे देखील खाऊ नये. या दिवशी तुम्हाला सात्विक अन्नपदार्थाचं सेवन करायचं आहे. या दिवशी तुम्हाला उपवास करणार असाल तर संदैव मिठाचाच वापर करायचा आहे. शक्यतो अंगारकी चतुर्थीचा हा उपवास आपल्या स्वतःच्याच घरी सोडायचा आहे. आणि या दिवशी तुम्ही फळहार, दिवसभर फळ आहार घेऊ शकता आणि संध्याकाळी तुम्हाला तिखट पदार्थ शक्यतो टाळायचे आहेत. नैवेद्य देखील तुम्हाला गोडाचा दाखवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे, तेलाचा वापर करायचा नाही आहे. या दिवशी अन्नदान किंवा तुम्हाला जे शक्य होईल ते यथाशक्ती दान करणे देखील शुभ फलदायी ठरणार आहे. या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहे. कोणी कितीही मागू द्या. त्यापैकी एक वस्तू आहे म्हणजे मीठ. मीठ हे लक्ष्मीकारक असते, लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. मीठ हे या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नका. असे केल्यास लक्ष्मी क्षय होऊ शकतो, म्हणून तुम्हाला मीठ द्यायचे नाही आहे. दुसरे म्हणजे धने कोणाला द्यायचे नाही आहेत. वेलची, लवंग या वस्तू देखील कोणाला द्यायच्या नाही आहेत. त्यासोबत कापूर देखील कोणाला द्यायचा नाही आहे. हे अत्यंत महत्त्वाचे नियम तुम्ही आवर्जून उद्या पाळा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.